अखेर हीच पेटलेली मशाल अधिकाऱ्यांच्या बुडाला लागली आणि मग चटके बसायला लागले की निवडणूक आयोगाचे अधिकारी तळावर आले. मित्रहो, निवडणूक आयोगावर मतदारांचा आणि विरोधकांचा सुद्धा अजिबात विश्वास उरलेला नाही आणि अशी सगळी परिस्थिती असताना निवडणूक आयोगाच्या मात्र एक एक करामतींना आणखीही सुरू आहेत. न्यायालयाच्या एका निर्णयानं आता मात्र अविश्वासाच्या धुक्यात हरवलेल्या निवडणूक आयोगाचं अक्षरशः थोबाड फुटलंय. निवडणूक आयोगाचंही फुटलं, त्याच्या पाठीमागं असणाऱ्या काही नेत्यांचंही फुटलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 मधून उद्धव ठाकरे शिवसेनेनं सावित्री हिरालाल वाणी यांना आपल्या पक्षाची अधिकृत उमेदवारी दिलेली होती. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली गेल्यामुळं वाणी यांना निवडणूक आयोगाकडून मशाल हे शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह मिळणं अपेक्षित होतं. काय, निवडणूक आयोगाला ते देणं क्रमप्राप्तच होतं ना. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मशाल चिन्ह देण्यास स्पष्टपणे नकार दिला. आपला उमेदवारी अर्ज भरताना वाणी यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सुद्धा जोडलेला होता. त्यामुळे त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळायला काहीच अडचण नव्हती. पण शेवटी तो निवडणूक आयोगानं त्यांना चक्क अपक्ष उमेदवार मानलं आणि शिवसेनेची मशाल द्यायला स्पष्ट नकार दिला. सावित्री वाणी यांनी आपल्या अर्जामध्ये पक्षाचं चिन्ह नमूद करण्याऐवजी पक्षाचं नाव लिहिलं होतं बघा. एवढंच तांत्रिक कारण पुढे केलं आणि पक्षानं अधिकृत उमेदवारी दिलेली असताना सुद्धा निवडणूक आयोगानं त्यावर अपक्ष म्हणून शिक्का मारला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या या अजब निर्णयावर सावित्री वाणी यांनी मात्र मग मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये धाव घेतली. आपल्याला पक्षाचं अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावं आणि पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलेली मशाल आपल्याला मिळावी अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली. उमेदवारांच्या अर्जाला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला आहे, त्यामुळे त्यांना म्हणजे या वाणी यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवार समजलं जाईल आणि पक्षाचं अधिकृत चिन्हही दिलं जाईल असं उच्च न्यायालयानं म्हटलं. त्यामुळे मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले होते किंवा घेतलेला आहे हे न्यायालयामध्ये आपोआप स्पष्ट झालं. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सावित्री वाणी यांना मशाल हे चिन्ह बहाल केलं, पण त्यानंतर सुद्धा त्यांनी हे चिन्ह मिळू नये म्हणून साठी प्रयत्न सुरू झाले. महापालिकेच्या कायदेशीर सल्लागारांनी वाणी यांना मशाल चिन्ह देण्यात येऊ नये असं पत्र निवडणूक विभागाला दिलं आणि मग त्यानुसार वाणी यांना पुन्हा दिलेलं मशाल चिन्ह पुन्हा काढून घेतलं गेलं. काय चाललंय बघा. एकनाथ शिंदे यांच्या दबावामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश डावलून मशाल चिन्ह काढून घेतल्याचा आरोप देखील झाला. रात्रीतून सगळी सूत्र फिरली आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महापालिकेनं आव्हान दिलं. न्यायालयाने मात्र आदेशामध्ये बदल करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे निवडणूक आयोगासह अनेकांचे बड्या काही नेत्यांचे सुद्धा थोबाड फुटलं. न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा निवडणूक आयोगाचे अधिकारी हा निर्णय डावलत होते. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे संतप्त शिवसैनिकासह निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी जाब विचारला, उच्च न्यायालयाचा निर्णय डावलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? मनपाचा वकील मोठा की न्यायालय मोठं? असा संतप्त सवाल दानवे यांनी करतात निवडणूक अधिकाऱ्याची बोबडी वळली आणि अखेर सावित्री वाणी यांना मशाल हे चिन्ह मिळालं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दमछाक होईपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना मशाल त्यांची विझवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर हीच पेटलेली मशाल अधिकाऱ्यांच्या बुडाला लागली आणि मग चटके बसायला लागले की निवडणूक आयोगाचे अधिकारी तळावर आले. सगळं काही अधिकृत असताना उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला काय काय झेलावं लागतंय बघा. आणखीही झेलावं लागेल कदाचित. आपण आणखीही पाहत राहू. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.